नमस्कार सर्वांना। श्रावणातील मुख्य आकर्षक म्हणजे मंगळागौरीचा सण। नववधू हा सण मोठ्या हौशीने साजरा करतात। अगदी थाटात हा सोहळा साजरा केला जातो। त्यामुळे मंगळागौरीसाठी अनेक जणी पारंपरिक नऊवारी साडी नेसण्यास प्राधान्य देतात। आता नऊवारी साडी नेसणार म्हटल्यावर तुमचा लुक पारंपरिक मराठी धाटणीचाच यायला हवा। यासाठी ब्लाऊज थोडे काळजीपूर्वक शिवायला हवे। म्हणून अस्सल मराठी लुक देणारे आणि तुमच्या मराठी सौंदर्याला चार चांद लावणारे ब्लाऊज कसं असायला हवं ते पहा। अशा पद्धतीचे बंद गळ्याचे ब्लाऊज आपल्याकडे पूर्वी घातले जायचे। नऊवारीवर पारंपरिक लुक हवा असेल हे ब्लाऊज अगदी परफेक्ट आहे। खणाचे ब्लाऊज नऊवारीवर विशेष भाव खाऊन जाते। त्यामुळे शक्यतो खणाचे ब्लाऊज घालण्याचा प्रयत्न करा। पुढून आणि मागून दोन्ही बाजूने अशा पद्धतीने तुम्ही बंद गळ्याचे ब्लाऊज शिवू शकता। या पद्धतीचे एखादे ब्लाऊज आपल्या कलेक्शन मध्ये असायला हरकत नाही। वेल्वेटच्या ब्लाऊजचा ट्रेंड आता आला आहे। त्यामुळे असे लांब बाह्यांचे ब्लाऊज शिवले तर तुमचा लुक छान खुलून येईल। बंद गळ्याचे पण थोडा मॉडर्न लुक असणारा ट्रेंडी ब्लाऊज पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही निवडू शकता। नऊवारी साडीवर टिपिकल मराठी पद्धतीचे ब्लाऊज शिवायचे असेल तर दोन गोष्टी हमखास लक्षात ठेवा। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ब्लाऊज बंद गळ्याचा असावा आणि ब्लाऊजच्या बाह्या अगदी हाताच्या कोपऱ्यापर्यंत न घेता कोपऱ्यापासून एखाद्या इंच वर असाव्या। हे छोटेसे बदल तुमच्या लुकमध्ये कमालीची बदल घडवून आणू शकतात। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।